हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत क्लास 5 प्रॉब्लेम सेट नंबर 5. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन डिजिट. तर आपल्या इथे काही अंडरलाईन केलेले डिजिट दिले आहे, त्याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. तर प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची आपण ते पाहू. तर आता इथं पहा, तर फर्स्ट नंबर आहे 78,95,210. पण इथं 7ला अंडरलाईन केलेलं आहे, तर आपल्याला 7ची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. तर 7ची प्लेस व्हॅल्यू आपण आधी 7 लिहून घ्यायचं आणि त्यानंतर आपण डिजिट काउंट करायचे 1 2 3 4 5 6. तर 7 नंतर 6 डिजिट आहे, तर आपण 7 नंतर 6 झिरो द्यायचे. 1 2 3 4 5 6 असे 6 झिरो द्यायचे. हे झाली 7ची प्लेस व्हॅल्यू. त्यानंतर आपला सेकंड नंबर आहे 14,95,210. आणि इथे 4च्या खाली अंडरलाईन केलेली आहे, तर आपल्याला 4ची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. तर 4ची प्लेस व्हॅल्यू लिहिण्यासाठी आपल्याला आधी 4 लिहून घ्यायचा आणि त्यानंतर डिजिट काउंट करायचे 1 2 3 4 5. तर 5 डिजिट असल्या कारणाने 4 नंतर 1 2 3 4 5 झिरो द्यायचे. तर ही झाली त्याची 4ची प्लेस व्हॅल्यू. त्यानंतर आपला डिजिट आहे 3,52,749. तर परत आपण तेच करायचं आहे, 5 लिहून घ्यायचे आहे आणि 5 नंतर आपण 4 झिरो द्यायचे आहे. तर आपल्याला 4ची इथे अंडरलाईन डिजिट 5ची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. त्यानंतर आपला नंबर आहे 4. तर आता इथे दिलेला आहे 50,000 आणि इथे जो झिरो आहे त्याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायला सांगितलेली आहे. तर झिरोची प्लेस व्हॅल्यू ही लक्षात ठेवायची, नेहमी झिरोच राहणार आहे, झिरोची प्लेस व्हॅल्यू चेंज होणार नाही. त्यानंतर आपला डिजिट आहे 89,99,988. तर 9ची प्लेस व्हॅल्यू 9 लिहून त्यानंतर डिजिट काउंट करायचे 1 2 3 4 डिजिट आहे म्हणून 40. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म. तर आपल्याला इथे काही नंबर दिलेला आहे, त्याचं आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इथं आहे 56,43,215. तर आपल्याला येथे आधी 5चे पासून स्टार्ट करायचं आहे. तर 5 आपण जसे तसे लिहायचं, त्यानंतर त्याचे झिरो काउंट करायचे 1 2 3 4 5 6. तर 5 नंतर 6 झिरो द्यायचे 1 2 3 4 5 6. परत आता आपल्याला प्लस करून 6 लिहायचं आणि परत 6 नंतर डिजिट काउंट करायचे. तर डिजिट आहे 1 2 3 4 5. तर परत 6 नंतर 5 झिरो द्यायचे 1 2 3 4 5. हे झाले आपले 6 लाख. तर परत 4चं पण तसंच करायचं, 4 नंतर डिजिट काउंट करायचे 1 2 3 4 आणि 0 द्यायचे 1 2 3 4. परत प्लस लिहून 3 लिहायचे. परत 3 नंतर डिजिट काउंट करायचे 1 2 3. परत 3 नंतर 3 डिजिट 0 द्यायचे 1 2 3. त्यानंतर परत प्लस, त्यानंतर 2 लिहायचं आणि त्यानंतर 2 नंतर डिजिट काउंट करायचे, ते आहे 1 and 2. परत 2 नंतर 2 झिरो द्यायचे आणि आता 10ची प्लेस व्हॅल्यू म्हणजे 1ची प्लेस व्हॅल्यू तर 1 नंतर डिजिट काउंट करायचे, म्हणजे एक डिजिट आहे म्हणजे तिथं 10 लिहायचे आणि प्लस 5 जशीच्या तशी. त्यानंतर आपला नंबर आहे 70,815. तर 70,000 नंतर 7 नंतर झिरो काउंट करायचे, डिजिट काउंट करायचे 1 2 3 4. तर 7 नंतर डिजिट तेवढे झिरो द्यायचे 1 2 3 4. प्लस झिरोची प्लेस ते जे आहे तिथेच राहणार झिरो. त्यानंतर 8ला परत झिरो काउंट करायचे 800. त्यानंतर 1च्या नंतर 1 डिजिट असल्या कारणाने एक झिरो लागेल, प्लस 5 जशीच्या तसे. त्यानंतर आपला नेक्स्ट नंबर आहे 8,35,999. तर 8 हा लॅक प्लेसला असल्या कारणाने 8 नंतर 5 झिरो 1 2 3 4 5 झिरो. 3 नंतर 1 2 3 4 झिरो प्लस 5 नंतर 1 2 3 3 झिरो प्लस 9 नंतर 2 झिरो प्लस 90 आणि प्लस 9. तर अशा प्रकारे आपण याचा एक्सपांडेड फॉर्म लिहिला आहे. त्यानंतर आपला 4 नंबर आहे 8,88,889. तर 8 लाखला 8. परत त्यानंतर लॅक प्लेसला असल्या कारणाने 1 2 3 4 5 झिरो प्लस 8 हा 10,000 प्लेसला असल्या कारणाने 8 नंतर 4 झिरो 1 2 3 4 प्लस परत 8 नंतर 1 2 3 झिरो परत प्लस 8 नंतर 2 झिरो प्लस 8 नंतर 1 झिरो आणि प्लस 9. त्यानंतर आपला 5th नंबर आहे 92,32,992. तर 9 नंतर परत 1
जितके डिजिट असेल 1 2 3 4 5 6 तेवढे 0 द्यायचे. 1 2 3 4 5 6 परत +2. त्यानंतर 2 नंतर 1 2 3 4 5 0 द्यायचे, म्हणजेच 2 नंतर 1 2 3 4 5 डिजिट आहे म्हणून. त्यानंतर +3 नंतर मोजायचे डिजिट 1 2 3 4 1 2 3 4 0 द्यायचे. त्यानंतर +2 नंतर 1 2 3 0 आणि 9 नंतर 2 0. परत 9 हा 3 प्लेसला कारणाने असल्या कारणाने आणि त्यानंतर एक डिजिट असल्या कारणाने 9ला वर 1 0 आणि +2 जसेच्या तसे. त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे, राईट द प्लेस व्हॅल्यू नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द डिजिट ऑफ द फॉलोइंग. तर आपल्याला इथे काही नंबर्स दिलेले आहे, त्याचे आपल्याला डिजिट, प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू लिहायचे आहे. तर अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर तो नंबर आहे 35,705. तर तो अशा प्रकारे 35705 असा बॉक्समध्ये फिलअप करायचा आहे. त्यानंतर त्याची इन प्लेस नेम. आता प्लेस नेम कसं काढायचं, तर इथून प्लेस मोजायची. ही आहे 1 प्लेस, ही आहे 10 प्लेस, ही आहे 100 प्लेस, ही आहे 1000 प्लेस आणि 3 आहे 10,000 प्लेस. म्हणजे 3 आहे 10,000 प्लेसला, तर त्याची प्लेस नेम इन 10,000. त्यानंतर आहे प्लेस व्हॅल्यू. तर प्लेस व्हॅल्यू त्याची आपण लिहू 30. 10,000 म्हणजे 3 असल्या कारणाने 30,000. त्यानंतर आता 5ची पाहू आपण. तर 5 हा 1 प्लेस, 10 प्लेस आणि 100 प्लेस आणि 1000 प्लेसला असल्या कारणाने त्याची प्लेस नेम आहे 1000 आणि प्लेस व्हॅल्यू आहे 5000. त्यानंतर 7 हा 100 प्लेसला असल्या कारणाने प्लेस नेम होईल 100 आणि त्याचे 700. त्यानंतर 0ची प्लेस व्हॅल्यू ही नेहमी 0च राहते आणि प्लेस नेम ही त्याची आहे 10 नंबर आणि 5 आहे युनिट प्लेसला आणि 5ची प्लेस व्हॅल्यू ही 5च राहणार आहे. त्यानंतर आपला सेकंड नंबर आहे 7,82,899. तर तो अशा प्रकारे 78289 आणि परत 9 अशा प्रकारे लिहून घ्यायचा आहे. त्याचे प्लेस नेम काउंट करायचे आधीप्रमाणेच. तर 7 हा लॅक प्लेसला असल्या कारणाने त्याची प्लेस नेम इन लॅक आणि 8 हा 10,000 प्लेसला असल्या कारणाने त्याची प्लेस नेम इन 10,000 आणि 2 ची 1000, 8ची 100 आणि 9ची 10 आणि परत 9ची युनिट. आता प्लेस व्हॅल्यू आपण पाहू. तर आपण असं पण करू शकतो, जसं 7 नंतर डिजिट काउंट करून 1 2 3 4 5 तर त्याची प्लेस व्हॅल्यू त्यानंतर तितके 0 देऊन लिहू शकतो. तर त्यानंतर 8 नंतर पण तसंच 1 2 3 4 0 म्हणजेच 1 2 3 4 0 8 नंतर. त्यानंतर 2 नंतर 1 2 3 0. तर परत 2 नंतर डिजिट काउंट केले आपण तर ती आहे 1 2 3 म्हणजेच 2ची प्लेस व्हॅल्यू झाली 2000. त्यानंतर 890 आणि 9. त्याच्यानंतर आपला थर्ड नंबर आहे 82,74,508. तर डिजिट आपण अशा प्रकारे लिहिलेले आहे 827450 अँड 8. तर प्लेस नेम इन त्याचं 8चं 10 लाख, 2चं लाख, 7चं 10,000, 4चं 1000, 5चं 100, 0चं 10 आणि 8चं युनिट प्लेस. आणि प्लेस व्हॅल्यू आपण त्याच्यावर तितके 0 देऊन लिहू शकतो. तर 8 नंतर आपण डिजिट काउंट केले 1 2 3 4 5 6 डिजिट आहे म्हणून. त्याच्यानंतर 8 नंतर 1 2 3 4 5 6 0 द्यायचे. त्यानंतर 2 नंतर 1 2 3 4 5 0. त्यानंतर 7 नंतर 1 2 3 4 0 आणि 4 नंतर 1 2 3 3 0. 5 नंतर 2 0 म्हणजे ते होईल 4500. 0चं प्लेस व्हॅल्यू 30 राहते म्हणून 0ची 0 आणि 10 प्लेसला असल्या कारणाने प्लेस नेम 10 आणि युनिट प्लेसला 8 असल्या कारणाने त्याची प्लेस नेम युनिट आणि प्लेस व्हॅल्यू 8. त्यानंतर आपला 4 नंबरचा क्वेश्चन आहे, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन, राईट द नंबर. तर आता आपल्याला काही नंबरचे एक्सपांडेड फॉर्म दिलेले आहे, तर त्याला आपल्याला एक साध्या नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ते कसं करायचं, आता इथं दिलेलं आहे आपले 60,000 प्लस 4,000 प्लस 600 प्लस 70 प्लस 9. तर याच्या आधीचे डिजिट घ्यायचे सर्व आणि ते इथं लिहायचे. जसं इथं 6 आहे तर 6 लिहायचं, 4 आहे तर 4 लिहायचं, 6 आहे तर परत 6 लिहायचं, 7 आहे तर 7 लिहायचं आणि 9 आहे तर 9. म्हणजे तो नंबर आपला इझिली तयार होईल. त्यानंतर सेकंड नंबर आहे आपला 9,20,7,805. तर तो परत आपण ते काय करायचं, तर त्याच्या सुरुवातचे डिजिट घ्यायचे. 9 आहे तर 9 लिहायचं, 2 आहे तर 2 लिहायचं, 7 आहे तर 7 लिहायचं, 8 आहे तर 8. पण आता इथे 8 नंतर दुसरे डिजिट नसल्या कारणाने 10 प्लेसला डिजिट नसल्या कारणाने इथे 0 आहे तर 0 आणि 5 आहे तर 5. त्यानंतर आपला थर्ड नंबर आहे 20,03,000
3,60,000, 9,517. तर अशा प्रकारे आपल्याला 23 म्हणजेच आधीचे डिजिट 2, 3, 6, 9, 5, 1 अँड 7 असा करून आपला हा नंबर तयार होईल. त्यानंतर आपला 4th नंबर आहे. तर परत आधीचे डिजिट 1, इथं 8, 4 आणि 5 नंतर 2 झिरो असल्या कारणाने 2, 0 आणि नेक्स्ट आपला नंबर आहे 8, 5, 1, 6 आणि 6 नंतर 0 आणि 9. तर आता आपल्याला येथे 0 काउंट करायचे आणि त्याप्रमाणे येथे नंबर लिहायचे आहे. तर अशा प्रकारे आपला हा एक्सपांडेड फॉर्मचे आपण नंबर लिहिलेले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला